नमस्कार मित्रांनो, आज आपण एक भन्नाट आणि थोडासा विचार करायला लावणारा विषय घेऊन आलो आहोत. AI नॅनी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आता बाळ सांभाळणार. होय, आज पालकत्वही तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश करते. चला तर मग पाहूया या AI नॅनीचं खरं रूप, फायदे, धोके आणि भविष्य. आजच्या धावपळीच्या जीवनात आई वडील दोघंही कामात व्यस्त असतात. अशावेळी AI नॅनी म्हणजेच बाळ सांभाळणारी कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक पर्याय म्हणून समोर येतोय. स्मार्ट बेबी मॉनिटर्स, AI स्लीप ट्रॅकर्स, रोबोटिक केअर असिस्टन्स ही उपकरणं बाळाचं रडणं, तापमान, झोप आणि हालचालसुद्धा ओळखू शकतात. मग तुम्ही म्हणाल, कसं काम करतं AI नॅनी? या उपकरणांमध्ये कॅमेरा, सेन्सर्स आणि मशीन्स लर्निंग सॉफ्टवेअर असतं. ते बाळाच्या आवाजावरून किंवा चेहऱ्यावरून समजतं की बाळ भुकेलं आहे, झोपेचं आहे की त्रासात आहे. काही AI नॅनीज पालकांच्या मोबाईलला अलर्ट पाठवतात, युअर बेबी वॉकअप किंवा टेम्परेचर टू हाय, म्हणजे पालक कुठेही असले तरी बाळावर लक्ष ठेवू शकतात. याचे फायदे काय? तर पालकांना थोडी मानसिक शांती मिळते. काम आणि बाळ संगोपन यामध्ये समतोल साधता येतो. झोप, आहार आणि आरोग्याचा डेटा रेकॉर्ड होतात, त्यामुळे डॉक्टरलाही मदत होते. पण प्रत्येक गोष्टीसारखंच यालाही मर्यादा आहेत. पहिला धोका गोपनीयतेचा. कॅमेरे आणि डेटा इंटरनेटवर जातो. दुसरा धोका मानवी भावनांचा अभाव. AI नॅनी प्रेम, स्पर्श आणि संवेदना देऊ शकत नाही. आणि तिसरा सर्वात मोठा धोका पालकत्वातील मानवी नात्याचा उबदारपणा कमी होण्याची भीती. भविष्यात AI नॅनी आणखी स्मार्ट होणार हे नक्की, पण आपण विसरू नये की तंत्रज्ञान मदत करू शकतं, पालकत्वाची जागा घेऊ नाही शकत. शेवटी बाळाला फक्त सुरक्षा नाही तर माया, प्रेम आणि स्पर्शाची गरज असते. तर मित्रांनो, तुमचं मत काय? AI नॅनी हे भविष्याचं सुंदर पाऊल आहे की धोकादायक प्रयोग? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रोचक विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा.